नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचा 17,70,00,000 ढोबळ नफा, 9,06,00,000 निव्वळ नफा. पत्रकार परिषदेत अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांची माहिती. नेहमीच अर्थ आणि आधुनिक तंत्रज्ञान पद्धतींचे वेगळेपण जपणारी नाशिक रोड देवळाली व्यापारी बँक आजही 2026चे आर्थिक वर्ष संपताना अग्रेसर ठरली आहे. शहरातील अर्थकारिणी असलेली देवळाली व्यापारी बँकेला नुकत्याच 31 मार्च 2026 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात आपलं वार्षिक लेखाजोखा पूर्ण करण्यास नेहमीप्रमाणेच अग्रेसर राहत बँकेने 0% नेट NPA सह रुपये 17,70,00,000 ढोबळ नफा व रुपये 9,06,00,000 निव्वळ नफा प्राप्त केला आहे. आकडेवारी पाहता बँकेने आपली आर्थिक स्थिती उच्चतम राखली आहे. हे आपल्या बँकेच्या ग्राहकांचा उच्चतम विश्वासाचे प्रतीक असल्याचे अध्यक्षांनी बोलताना सांगितले. त्याचबरोबर ग्राहक खातेदारांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये देखील लक्षणीय वाढ केली असून आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी व उत्तम ग्राहक सेवा देण्यासाठी बँकेने कर्मचाऱ्यांना विविध स्वरूपाचे प्रशिक्षण दिले आहे. बँकेत स्वतःचा IFS कोड सुरू करण्यास RBIने परवानगी दिली असून एप्रिल अखेर सदर सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे. बँकेने स्वतःचा QR कोड उपलब्ध करून देण्याबरोबरच UPI, IMPS, मोबाईल बँकिंग, डेबिट कार्ड, डिजिटल पेमेंट, भारत बिल पेमेंट, मिस कॉलद्वारा खात्यावरील बॅलन्स चेक करणे, ईमेल स्टेटमेंट या सुविधा देखील ग्राहकांकरिता चालू केलेल्या आहेत. बँकेने संपूर्ण डिजिटलायझेशन करून जनमानसात बँकेची प्रतिमा बिंबवण्याचे काम केले आहे. मोबाईल बँकिंगद्वारा पॉस मोबाईल रिचार्ज, DTH रिचार्ज, अकाउंट स्टेटमेंट रिक्वेस्ट, मिनी अकाउंट स्टेटमेंट, FD रिक्वेस्ट, फंड ट्रान्सफर सुविधा, NEFT, IMPS, खात्यावरील शिल्लक, बँकेच्या शाखा व ATM लोकेशन आदी सेवा बँकेने उपलब्ध केलेल्या आहेत. वसंत व्याख्यानमालेद्वारा सांस्कृतिक आघाडी जपत सामाजिक बांधिलकी देखील जाणीवपूर्वक जपणारी व्यापारी बँक ही 31 शाखांद्वारा आपल्या सर्वांच्या सेवेत असून सर्वांनी बँकेच्या सुविधांचा, कर्ज योजनांचा लाभ घ्यावा असेही आवाहन यावेळी अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी केले आहे. या प्रसंगी बँकेचे ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड, उपाध्यक्षा कमल आढाव, जनसंपर्क संचालक नितीन खोले, रामदास सदाफुले, विलास पेखले, मनोहर कोरडे, रंजना बोराडे, प्रकाश घोके, जगन आगळे, सुनील आडके, अशोक चोरडिया आदी उपस्थित होते. 31 मार्च 26 अखेर नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेला 17,70,00,000चा ढोबळ नफा झालेला आहे. त्याचप्रमाणे सगळ्या तरतुदी जाऊन या ठिकाणी 9,06,00,000चा निव्वळ नफा झालेला आहे. बँकेच्या ज्या ठेवी आहे त्यामध्ये पूर्वी 688,92,00,000च्या होत्या, त्या 31/3/26ला 803,29,00,000च्या ठेवी झालेल्या आहेत. एकूण 114,34,00,000ची वाढ ठेवीमध्ये बँकेच्या झालेली आहे. कर्ज बँकेचे 4.38.69 कोटी होते, त्यामध्ये वाढ होऊन 31/3/26ला 565,89,00,000 झालेला आहे आणि त्याच्यामध्ये वाढ 127,29,00,000ची आहे. बँकेचा एकूण जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये 241,66,00,000ची वाढ झालेली आहे. कर्मचाऱ्यांची मेहनत, संचालक मंडळाचं नियोजन यामुळे बँकेची दिवसागणिक प्रगती होत आहे. आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचं नाव लौकिक आहे आणि अनेक व्यावसायिकांना या ठिकाणी कर्ज पुरवठ्याचं काम नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या माध्यमातून होत आहे. बँकेला स्वतःचा IFS कोड करण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेली आहे आणि या एप्रिल अखेरपर्यंत स्वतःचा IFS कोड ट्रान्झॅक्शन आपल्याला सुरू करायचं आहे, जेणेकरून ग्राहकांना रिअल टाइम ट्रान्झॅक्शन त्याचं त्या ठिकाणी होणार आहे. पूर्वी येस बँकेमार्फत ते होत होतं, परंतु आता रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी बँकेला स्वतःचा कोड या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचप्रमाणे आणखी एक नवीन बाब म्हणजे या ठिकाणी बिझनेस कॉरेस्पॉन्डन्स आणि बिझनेस फॅसिलिटर या सुविधा बँक सुरू करत आहे.
जेणेकरून ज्या काही ग्रामीण भागामध्ये बँक पोहोचली पाहिजे त्या दृष्टीने हे बिझनेस कॉरस्पॉन्डन्स बँक नेमणार आहे. त्या ठिकाणी बँकेचा प्रतिनिधी त्या गावातला असेल किंवा जे काही 10-5 गावं असतील आजूबाजूचे त्या ठिकाणी तो नेमला जाईल आणि त्याच्या मार्फत बँकेचे व्यवहार केले जातील. लोकांना घरपर्यंत सुविधा त्या ठिकाणी देण्याचं काम आपल्या बँकेच्या मार्फत या ठिकाणी या वर्षापासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधानची जी काही सबसिडी घरासाठी मिळते तेही इतर बँकेमध्ये पूर्वी होती, परंतु आपल्या बँकेत नव्हती. त्यालाही परवानगी आपल्याला मिळालेली आहे. इथून पुढे जे काही कोणी घर घेतील त्याला सबसिडी ही केंद्र शासनाची आहे ती आपल्या बँकेत मार्फत देखील मिळणार आहेत. स्वतःचा QR कोड आल्यामुळे या ठिकाणी जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते बँकेचे रिअल टाइम होणार आहे. UPI सुविधेद्वारे दैनंदिन दररोज 1 लाखापर्यंतचा व्यवहार करता येणार आहे. फोन पे, गुगल पे, ATM, भीम ॲप, व्हॉट्सअप इत्यादी जे डिजिटल चॅनल आहे ते 24/7 असं चालू असतं. त्यामध्ये बँकेचे जवळजवळ दररोज 25,000 ट्रान्झॅक्शन हे होत असतात. कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने ग्राहकांना या ठिकाणी बँकेची सेवा मिळावी यासाठी जवळजवळ 1 तासाने बँकेचा टायमिंग आम्ही वाढवला आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 पर्यंत व्यवहार आपल्याला बँकेत करता येणार आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार रविवारी सुट्टी असते, त्यामुळे आम्ही काही शाखा त्या दिवशी सुरू ठेवतो. त्यामध्ये देवळाली कॅम्प शाखा, त्याचप्रमाणे जेल रोड, सायकाडा रोड या शाखा आम्ही शनिवारी रविवारी देखील चालू ठेवलेल्या आहेत. कारण एखाद्या ग्राहकाला अर्जंट जर पैशाची गरज वाटली बँक त्या दिवशी सुट्टीच्या दिवशी पण इतर शाखामध्ये जाऊन तो व्यवहार करू शकतो. अशा पद्धतीचं सर्व सुविधा ग्राहकांना देण्याच्या दृष्टीने आमचं संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब या सोशल मीडियाचाही वापर आपण सुरू केलेला आहे. चांगल्या प्रकारे जाहिराती आपण या ठिकाणी बँकेच्या करतो आहोत. त्यामध्ये नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर जिल्ह्यातील जे प्रेक्षणीय स्थळ आहेत त्याची जाहिरात बँकेच्या माध्यमातून, तसंच सिटी लिंक बस ज्या आहेत त्याच्यावरही बँकेची जाहिरात आपण केलेली आहे. रेडिओच्या माध्यमातून बँकेच्या जाहिराती आपण सर्व चॅनलवर करतो आहोत. ज्येष्ठ जे नागरिक आहे त्यांच्यासाठी एखाद्याला बँकेत येता आलं नाही तरी घरपोच सेवा देण्याचं काम या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून आपण करतोय. शालेय जे विद्यार्थी आहे किंवा जो काही सुरक्षेच्या बाबतीचा जो विषय आहे त्याच्यासाठी शालेय विद्यार्थी किंवा ज्येष्ठ नागरिक असेल त्यांच्यासाठी सेमिनारच्या माध्यमातून आपण त्यांना सगळी माहिती देत असतो. अशा पद्धतीचे सर्व उपक्रम या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहकांना सेवा देण्याच्या दृष्टीने आम्ही सगळं देण्याचा प्रयत्न करत आहोत.